नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कटोरीचा अस्तरचा ब्लाऊज 1 तासामध्ये 2 कसे शिवायचे बघणार आहोत. चला सुरुवात करूया. असा टेप पकडायचा आहे, किती आले बघायचे. 20 आले, हाफ 10, नाही समजलं 10 मध्ये 1 इंच, 11ची घडी. त्यानंतर शोल्डर पट्टी घ्यायची 2.25. त्यानंतर पुढचा गळा आहे 5चा, अर्धा इंच मिळून 5.5. मोंडा आहे आपला 6 तर अर्धा इंच मिळून 6.5. त्यानंतर बाही आहे 5 तर 1 इंच मिळून 6. कटोरी आहे तेवढीच ठेवायची 7ची. त्यानंतर लगेच मोजायची क्रॉसपट्टी. तर 3.25 3 या ठिकाणी क्रॉसपट्टी घेतली. मागची बाजू घेण्यासाठी उंची आहे 14.5, 1 इंच मिळवायचं आहे 15 आणि पुढे अर्धा इंच 15.5. मागचा गळा 10चा तर 10.5चा घ्यायचा. या ठिकाणी 11ची घडी घेतली. उंची आहे 15.5 मिळून आता 15.5 आणि 16 म्हणजे अर्धा इंचच फक्त कटोरीसाठी पुढं जायचे. 15 आणि 16 अशा पद्धतीने आता 15 आणि 16 वरती आपण खुणा करून घेतल्या की उरलेला थोडा वाढव झालेला कपडा कट करायचा आहे. त्यानंतर लगेच घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डर आहे 2.5 आणि 6 इंचाचं. बरोबर आपली 2.25ची पट्टी येईल. 6.5चा आहे मोंडा. 2 इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्ध्याच्या पुढे पाऊण मोंड्याचे आकार देऊन घ्यायचे. 2-2 वरून देऊन घ्यायचे. पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा, तर चौकोन करायचा आहे बंद बाजूकडून अर्धा गोलाकार. लगेच बंद बाजूकडून आपल्याला घ्यायची आहे क्रॉसपट्टी. मध्यवर्ती 2.25, कडेला 3.25, क्रॉसमध्ये आकार राखायचा आहे. आता बंद बाजूकडून कटोरी 7 इंच, मध्यवर्ती 2.5 इंचावर खुणा करून कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. जर आकार कमी वाटला तर बघा थोडं पुढं आपण येऊ शकतो अशा पद्धतीने. म्हणजे मधलं अंतर आहे ना ते 2.5 इंचाचं आपलं सरासरी पाहिजे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मागचा गळा घ्यायचा आहे. पुन्हा गळा रुंदी आहे 2.5 इंच, मागचा गळा आहे 10.5 इंच. चौकोन करायचा आहे आणि गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहिला आकार सोबत कट करायचा आहे. त्यानंतर शोल्डर मधोमध कट करून पुढील गळा कट करायचा आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी, कटोरी असे प्रत्येक पार्ट आपण या ठिकाणी कट करून घ्यायचे. मागचा भाग पण लगेच कट करायचा आहे. आता बघा बाहीची घडी आपण 10 इंचाची घेतली. बाही 6 इंचावर खूण केली, एक लाईन केली. खाली आपल्याला घ्यायचे 3 इंच. परफेक्ट कटिंग आहे. तिरकी लाईन 2 इंच, मध्यवर्ती पाऊण 2 आकार मिळून द्यायचा आहे. फुगीर बाही कटिंग झाली. सोबत पहिला आकार फुगीर कट केला. त्यानंतर 2 पदरावर तिरका कट केला. आता इथे जोड द्यायचं आहे. तर मग जोडला आपल्याला कपडा लागणार आहे. तर इथे बघा जो मोंड्यामधला कपडा निघाला तो आपण या ठिकाणी ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपण जोड देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जागेवर जोड दिला की मग आपल्याला नंतर प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने कटिंग झाली. आता कटोरी वाढवूया. एका कपड्यावरती आपण काय करायचं, जी कटोरी आहे ना ती आखून घ्यायची. त्यानंतर 1.25 इंच त्याच्या पुढे खुणा करायच्या. बघा अशा पद्धतीने इथे घ्यायचं आहे तिरका आकार, इथे घ्यायचं आहे फुगीर आकार. आता त्याचं मध्य मोजायचं आहे. 9 आले तर मध्य 4.5, खाली 1.5 इंच त्रिकोण करायचं आहे. कटोरी आखून झाली. आता साईड पट्टी त्यावरती ठेवायचं आहे आणि थोडा अर्धा इंचानी गोल आकार खाली करून घ्यायचं आहे. बघा किती झटपट ही कटोरी आपली वाढवून झालेली आहे आणि कपड्यावरती कटिंग केली त्यामुळे अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये ही कटिंग होते. शिवण्याची पद्धत पण तशी सोपी आहे. अर्ध्या तासात कमीत कमी तुमचा ब्लाऊज होणार आहे अशी पद्धत ही आहे आणि कुठे न चुकता हा ब्लाऊज तुमचा बनणार आहे. परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज आहे. कटिंग, शिलाई सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता प्रत्येक पार्ट आपण अशा पद्धतीने कट करायचे आहे. कधी कधी 3-4 ब्लाऊज जर सोबत असतील तर सोबत आपण एक ब्लाऊजची कटिंग झाली की सोबत घड्या करायच्या, एकावर एक ठेवायची आणि कट करायचे. म्हणजे ते पण आपला झटपट कटिंग या ठिकाणी होऊन जाते. प्रत्येक पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. कमी वेळेमध्ये कसा ब्लाऊज शिवायचा ना तर टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ आहे, बघत चला व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येतील.
व्हिडिओ स्किप न करता बघत चला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात येतात, नंतर अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येक पार्ट कट करून घेतलेला आहे. झटपट आपली कटिंग झालेली आहे. झटपट कटिंग झाली तशी झटपट शिवण्याची पद्धत पण आपली पुढे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी मस्त असा हा ब्लाऊज बसणार आहे. 40 साईज परफेक्ट कटोरी ब्लाऊज आहे अस्तरचा. कुठे न चुकता तुमचा हा ब्लाऊज आहे. जर तुमच्याकडे ब्लाऊज नसेल मापाचा हरकत नाही, या मापावर शिवला तरी चालेल. आणि मापाचा जर ब्लाऊज असेल तर मी कसे माप घेतले त्यावरून तुम्ही माप घेऊन कट करायचं आहे. बघा, प्रत्येक पार्टची कटिंग या ठिकाणी झालेली आहे झटपट. आता आपल्याला करायची शिलाईला सुरुवात. तर शिलाईला सुरुवात करत असताना सुरुवातीला आपण घेणार आहोत बाहीचा जो जोड असलेला तो भाग. माझा जोड आहे तर मग लगेच जोड देऊन घ्यायचा आहे. दोन्हीही बाजूला आपल्याला जोड द्यायचा आहे. व्यवस्थित या ठिकाणी शिलाई करून त्यावरती लगेच दाबटीप द्यायची, म्हणजे जो जोड आहे ना तो दिसत नाही. आता इथे बाहीचा भाग घेतला आहे, त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे. आणि बघा, डिझाईननुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. कधी कधी काय होतं, तिरकी शिलाई होऊन जाते, मग तो काट आपला वाकडा तिकडा दिसतो. त्यानंतर थोडासा कपडा या ठिकाणी कट करायचा आहे. पुन्हा तिरकी कातर, समोर अस्तर घेऊन द्यायचे आहे दाबटीप. आणि आता अस्तर आतमध्ये घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची आहे. एकदम प्लेन करायचा आहे कपडा, म्हणजे गोळा होत नाही, व्यवस्थित दिसतो, फिनिशिंग पण छान येते. सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्लाऊजला फिनिशिंग. हातात घेतल्या वाटलं पाहिजे वाव किती सुंदर ब्लाऊज शिवलं आहे, अशी फिनिशिंग आली पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ बघा, शिवताना तुम्ही काय करायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. दोन्ही बाह्या झालेल्या आहे, एकावर एक ठेवायचे, चेक करायचे आहे बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. आता मागचा भाग घ्यायचा आहे गळ्याचा, त्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करत असताना सावकाश हळूवार शिलाई करा, म्हणजे गोल गळा व्यवस्थित येतो. त्यानंतर तिरकी कातर, नॉर्मल थोडासा कपडा कट करायचा आहे, खूप जास्त नाही करायचा, नाहीतर मग आपला जो शिलाईचा भाग आहे तो पलटी पडतो. समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दाबटीप. ही दाबटीप आपण अशासाठी देतो की इथे आपल्याला झटपट कमी वेळेमध्ये गळा तयार होतो. कॅनव्हास पेपर पायपिंग लावायची पण गरज नाही. बघा, मस्त असा गळा झाला, दाबटीप झाली. आता आतमध्ये अस्तर घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला प्लेन करून शिलाई करायची आहे. बघू शकता. एकदम प्लेन केल्यानंतर मस्त असा हा गळा या ठिकाणी तयार झालेला. लगेच साईडनी पण लगेच शिलाई आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, गळा तयार झाला आहे. लगेच बाजूची शिलाई करायची. वाढव झालेला जो कपडा आहे ना तो जागेवर लगेच कट करायचा आहे. कधी कधी अडचण येते, आपण फक्त शिलाई करतो आणि कपडा तसाच ठेवतो आणि मग शिलाई करण्याच्या वेळेस आपल्याला तो अडचणीत येतो. आणि बघा, फक्त शिलाई करत असताना आपण कधी कधी कपड्यावर शिलाई मारून जातो. त्यामुळे कधीही वाढव झालेला कपडा जागेवर कट करत चला. आता कमरेचे टक्स साधारणतः बघा, गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवायचे. नाही समजलं तर 2 इंचाचा टेपनी मोजलं तरी चालेल. इथे थोडा मोठा टक्स घेतला आहे मी 3-3 इंचाचा, तुम्ही 2.5चा पण घेऊ शकता. टक्स झाला की लगेच कमरपट्टी. तर कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची या ठिकाणी मी घेतलेली आहे. त्यानंतर तिरकी कातर, तिरकी कातर झाली की दाबटीप, थोडीशी दुमडून शिलाई आणि खाली एक शिलाई वरती एक शिलाई, म्हणजे हात शिलाई करायची गरज येणार नाही. बघा, किती झटपट असा हा मागचा भाग आपला तयार झालेला आहे. आता याला आपण रेडीमेड पायपिंग जी आहे ना ती लावणार आहोत. जर तुम्हाला असा प्लेन ठेवायचा तर तुम्ही प्लेन ठेवू शकता आणि तुम्हाला जर इथे लेस लावायची तर लेस लावू शकता, गोट लावायची तर गोट लावू शकता. आता इथे मी पायपिंगचा गोट घेतलेला आहे आणि आतमध्ये टाकून तो एकदम हळूवार सावकाशमध्ये शिलाई आपण करणार आहोत, म्हणजे मागचा भाग पण खूप सुंदर दिसतो पायपिंगने पण. तर बघा, आता एकदम हळूवार पायपिंग दिसेल ना, अशाच पद्धतीने ही पायपिंग आपल्याला लावायची आहे. बघा, पायपिंग तयार झाली लावून. मागचा भाग झाला. आता पुढचा भाग घ्यायचा आहे. 1 नंबरला आपण घेणार आहोत कटोरीचा भाग. अस्तर आणि कटोरी एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे. टक्स देण्यासाठी वाढव झालेला कपडा कट करायचा आहे. टक्स देण्यासाठी बघा कसा टक्स द्यायचा आहे. तर इथे असं दुमडलं आणि साधारणतः 1.25 इंचाचं अंतर घेतले, 1.25, आणि वरती मी 3 घेतले. बरोबर 7 इंचाची कटोरी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे.
शिवण्यासाठी अंतर सोडून आपण मोजली, बरोबर 7 आली. दुसरी बाजू पण सेम अशाच पद्धतीने करायची. आता साईड पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे. फक्त कटोरीवरती ठेवायची आणि जशाच्या तशी शिलाई करायची राऊंडमध्ये. डबल शिलाई. दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे. त्यानंतर लगेच आपल्याला बघा थोडं जाणवतं कुठे फुगा आहे, कुठे कमी जास्तपणा आहे, तिथे पुन्हा शिलाई तुम्ही करू शकता. आता आपल्याला जोडायची क्रॉस पट्टी. त्यापूर्वी दोन्हीही बाजू आपण शिलाई करून घेऊया. तर बघू शकता मस्त असा हा जो आपला पार्ट आहे जो जोडून झालेला आहे कटोरीचा आणि साईड पट्टीचा. थोडा गोल गळा आपण या ठिकाणी करणार आहोत, पण त्यापूर्वी आपण साईड पट्टी लावूया. खाली सुईचा भाग आहे, त्यावरती अस्तरचा भाग आहे आणि खालच्या बाजूने आपण शिलाई करणार आहोत. वरची बाजू मोकळी तशीच ठेवायची. आता साईड पट्टीला शिलाई झाली, क्रॉस पट्टीला शिलाई करून घ्यायची. आता बघा खालची शिलाई झाली, दाबटीप दिली, आतून अस्तरची पट्टी घेतली, त्यावरती शिलाई केली. दोन्ही पण अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार केलं आहे. जोडताना बघा कसं जोडायचं आहे. कडेच्या बाजूने थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि इकडं पण एकदम थोडंसं राहील एवढंच ठेवायचं आहे, जास्त नका ठेवू, म्हणजे नंतर अडचण येत नाही. आता बघा सुईच्या बाजूला काढलं आहे आणि व्यवस्थित त्यावरती शिलाई दिली. किती झटपट अशी मस्त ही बाजू आपली तयार झाली. आता इथे काचपट्टी आणि बटन पट्टीचं आपल्याला तयार करायचं आहे. तर बघू शकता दुसरी बाजू पण आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार केलेली आहे. दोन्ही बाजू झालेल्या आहे. आता आपल्याला जोडायचं आहे मेन म्हणजे काचपट्टी आणि बटन पट्टी. तर काचपट्टीसाठी अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घेतला, साधारणतः 2 इंचाचा तिरकी कातर. आणि आता दुमडून थोडंसं त्या लायनिंगच्या बाहेर यायचं आहे. तर बघा आता किती साधारणतः अर्धा इंच जरी आले तरी चालेल. आणि जो व्हीचा आकार आहे ना तो आपण जागेवर देत आहोत. 5 ते 6 तुम्ही या ठिकाणी आकार देऊ शकता. जर पट्टी मोठी असेल तर 7 दिले तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली मस्त अशी ही ब्लाऊजचे जो पार्ट आहे तो शिवून झालेला आहे. आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूचं जे आहे ते बघायचं आहे. तर आता बघा डावी बाजू आहे म्हटल्यावर मी डबलची पट्टी घेतली, खाली दुमडायचं आहे, त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. जसं आपण कमरपट्टी जोडतो ना सेम तीच पद्धत आहे. शिलाई झाली की लगेच तिरकी कातर. त्यानंतर त्यावरती दाबटीप देऊन आतमध्ये पट्टी घेऊन डबल शिलाई या ठिकाणी देऊन घेतली. अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचं आहे, मोजायचं आहे, बरोबर आहे की नाही. थोडंसं गळा बघा इकडून तिरका दिसतोय तर मग आपण तो खोल करून घ्यायचा आहे, फक्त नॉर्मल थोडा. आता लगेच पायपिंगसाठी पट्टी या ठिकाणी लागणार आहे. तर पायपिंगसाठी आपण गळ्यातल्या निघाला जो कपडा होता ना तोच घेतला पायपिंगसाठी. आता डबलचं करायचं आहे, त्यावरती शिलाई करायची आणि जोडताना कसा जोडायचा बघा. उजवीकडून वरच्या बाजूने यायचे, एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण ठेवणार आहोत. थोडंसं दुमडायचं आहे, त्यामुळे कट केलं आहे, दुमडलं आहे. त्यानंतर तिरकी कातर, तिरकी कातर झाली की थोडा कपडा कट करायचा आहे आणि पायपिंग दिसेल एवढाच बाहेर ठेवायचं आहे, त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर बघू शकता दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे. पायपिंगची पट्टी कशी जोडली, तिकडच्या बाजूनी वरच्या बाजूनी आणि इकडच्या बाजूनी खालच्या बाजूनी. जोडताना सैलमध्ये जोडायचं आहे, ओढायचं नाही. तिरकी कातर, पुन्हा थोडासा कपडा कट करायचा आहे आणि पायपिंग दिसेल नाही एवढंच ठेवून त्यावरती आपल्याला शिलाई करायची. बघा किती सोपी पद्धत आहे. झटपट पायपिंग पण आपली झाली, पुढील पार्ट पण झाला, बाही पण झाली आणि आता मस्त मागचा भाग पण झाला आहे. आता फक्त आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग कशी करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दोन्ही बाजू आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे. आता शोल्डर जोडूया. मागचा भाग सुईचा, त्यावरती हा भाग उलटा ठेवायचा आहे, पुढील भाग उलटा ठेवायचा आहे. आणि साधारणतः बघा खालच्या बाजूनी सारखं आणि वरच्या बाजूला होत असेल तर होऊ द्या, काही हरकत नाही, थोडंसं कट करता येईल. आता बघा या ठिकाणी आपण दोन्ही बाजू जोडून घेतल्या. इथे थोडंसं नॉर्मल मी कट मारलेला आहे, नकळत थोडासा, कारण खूप वरती दिसत होता.
ह्या बाजूचं बरोबर आहे, तर मग दुसऱ्या बाजूचं बरोबर आहे का चेक करायचं आहे. इथे थोडासा कपडा मागे पुढे होतोय, तर तो एकसारखा कट करून घ्यायचा आहे. आता शोल्डर जोडून झाली की लगेच जोडायची बाही. तर सुईचा भाग आहे ना, म्हणजे सॉरी फुगीर भाग मागचा आहे आणि जो खोल आहे तो पुढील आहे. अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. खोल बाजू पुढील, फुगीर बाजू मागील, एवढं लक्षात ठेवा. खालचा भाग सुईचा वरचा उलटा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपण जोडून घेतलेल्या आहे. अगदी झटपट आणि मस्त. सगळ्यात महत्त्वाचं असतं लास्टला फिटिंग. तर फिटिंग बघा आता. व्हीच्या पट्टीचा भाग घ्यायचा आहे, तर व्हीच्याच पट्टीचा कडेला शिलाई बघा तिथे घ्यायची. याची पण तसंच कडेला शिलाई तिथे घ्यायची. आता ही डावी आहे, उजवी झाली आता डावी. बघा बरोबर खुणा जिथे शेवटची खूण चालते ना तिथे खुणा केला तरी चालेल. मागचा भाग सेम तसाच आपण मोजणार आहोत. दोन्ही बाह्या आपल्याला लावून झालेल्या आहे, खुणा करून झालेल्या आहे. तर आता आपल्याला काय जी मेन फिटिंग आहे ना ती आता आपण बघणार आहोत. आपण बघा खुणा केलेल्या आहे, लाईन केलेली आहे, त्याच्यावरती ही शिलाई आपण करणार आहोत. आता फिटिंग म्हणजे कोणती, दंडगेरची. मग बाहीवरच आपण दंडगेर घ्यायचं आहे, फक्त अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची. बघा किती सोपी पद्धत आहे. ब्लाऊजवरून ब्लाऊजची फिटिंग कशी करू शकता तुम्ही बघू शकता. वेळही कमी आणि झटपट मस्त असा हा ब्लाऊज तयार. मार्जिंगसाठी 3 ते 4 शिल्या, उरलेला कपडा कट करायचा आहे. आता मी फक्त आतल्या बाजूला घेतल्यामुळं इथे मी झिगझॅगची म्हणजे इंटरलॉकसारखी शिलाई करणार आहे. म्हणजे आपल्याला उलटपालट करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता मस्त अशी ही शिलाई झालेली आहे. दोन्ही बाजू आपल्याला सेम अशाच पद्धतीने फिटिंग या ठिकाणी करायची आहे. तर बघू शकता मस्त असा हा ब्लाऊज तयार झाला आहे. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही